29 दिसंबर 2024 और परभनी जिले के पाथरी तालुके में हम इस वक्त मौजूद हैं और यहाँ पर पाथरी के 4 धुरंधर और 4 ऐसे चाणक्य जिन्हें पाथरी के चाणक्य कहा जाता था, पाथरी नगर पालिका के, पाथरी की पॉलिटिक्स के, वो 4 और पहले 12 ऐसे लगभग 16 नगर सेवक शहीद भैया खान, आलोक भैया चौधरी हमारे साथ है जिन्होंने आज प्रवेश किया है शहीद भैया मित्र मंडल में, और आने वाली खान साहब ने और आपके दूसरे जो दोस्त है मुख्तार अली साहब ने प्रवेश करे। क्या कहना चाहेंगे, क्या आने वाले दिनों में क्या नया देखने मिल सकता है, पाथरी को कैसे बनाना चाहते हैं? कसं आहे, खरं तर आम्हाला हा प्रवेश करायला उशीर झाला असं आम्हाला वाटतंय, कारण की एवढा मोठा नेता जे आहे हा महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि आम्ही त्याच्याशी जे आहे काम करण्यासोबत त्यांच्याशी जे आहे उशीर केला असं वाटतंय। शहीद भैयाचं जे आहे आम्हाला नेतृत्व आवडलं, आम्हाला काम आवडलं, त्यांनी जे काम केलंय हे कोणीही आतापर्यंत म्हणजे आमदार नसताना खासदार नसताना जे आहे हे शहीद भैयानं एक कॉन्क्रीट काम केलंय। या पाथरीच्या डेव्हलपमेंटसाठी साईबाबाचं जे आहे शहीद भैयाचा पाठपुरावा आहे एकनाथ शिंदे साहेबाकडे। शहीद भैया जे आहे 91 कोटी मंजूर आणले, त्यानंतर 25 कोटीचा निधी आणला आणि या माणसाचं विजन आम्ही पाहिलं जेव्हा आम्ही यांच्याशी भेटलो आणि तेव्हा त्या क्षणी आम्ही चौघांना निर्णय घेतला की आता थांबायचं नाही, की पाथरीचाच नाही पूर्ण जिल्ह्याचा जे आहे विकास करण्याची क्षमता शहीद भैयामध्ये आहे। पाथरी नगरपालिका आगामी निवडणूक आहे, त्यामध्ये शहीद भैयाची पूर्ण प्लॅनिंग आहे। शहीद भाई पाथरी शहरामध्ये काय आहे अजून आज बरंच काम राहिलेलं आहे। पाथरीमध्ये गार्डन नाही, शहीद भैयानं गार्डन त्या ठिकाणी आणायचा त्या प्रयत्न शहीद भैयानं केलेला आहे। 150 कोटी रुपयाची जे आहे विकास काम आम्हाला शहीद भैयानं दाखवले, आम्ही पाहिले प्रत्यक्षात, आमचा विश्वास बसला की आता जे आहे ते खरंच या माणसाची आता साथ द्यायची वेळ आहे आणि आम्ही हा पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला। कोण कोण आहे आपल्यासोबत? आज आमच्यासोबत माजी उपाध्यक्ष लालू खान साहेब आहेत, मुख्तार अली साहेब आहेत आणि एजाज खान साहेब, आम्ही 3 आणि मी एक, असे 4 जण जे आहे आम्ही 4 नगरसेवकांनी आज प्रवेश केला। आता पाथरीतील जनतेनं ठरवावं, कारण की एवढं काम ना भूतो ना भविष्यती मराठीमध्ये म्हण आहे की यापूर्वी नाही झालं पुढे होणार नाही, इतकं मोठं काम आहे। या माणसाचं एवढं मोठं विजन आहे की असा दूरदृष्टीचा नेता पुन्हा भेटणार नाही। या माणसानं रोजगार निर्मितीसाठी काम केलं, MIDC आणण्यासाठी आता हे प्रयत्न आहेत। आम्हाला माहिती आज साखर कारखाना आहे, साखर कारखाना शहीद भैया काही दिवसामध्ये घेतील। अशा नेत्याला जर आपण साथ नाही द्यायची तर आपण काय करायचं? हा जनतेनं पाथरीतला विचार करावा की या शहीद भैयाचे जे आहे हे हात आपण बळकट करायचे की नाही, शहीद भैयाला साथ द्यायची की नाही, हे पाथरीकरांनी विचार करावा। आणि निश्चितपणे जे आहे पाथरीकरांनी विचार केला, या विधानसभेमध्ये जे आहे शहीद भैयाला मोठं मताधिक्य दिलं आणि येणारी नगरपालिका आहे आपण पाहता सगळे वन साइड जे आहे एकतर्फी नगरपालिका होईल, पूर्ण नगरसेवक शहीद भैयाचे येतील आणि शहीद भैयाच्या नेतृत्वामध्ये नगराध्यक्ष जे आहे 5 साल मान रहे एक बार हमको तेच आहे ना, मी तेच म्हणतोय ना की 35 वर्ष जे आहे हा 35 वर्ष जे आहे इथं सत्ता राहिली, आज शहीद भैया म्हणते फक्त आम्हाला 5च वर्ष द्या। आणि 5 वर्ष मी जनतेला हेच म्हणत पाथरीतला की अशा नेत्याला जे आहे की आता काही विचार करायचाच बाकी नाही आणि आम्ही विचार तेच केलाय। मला जर माझ्या प्रभागाचा, माझ्या लोकांचा, माझ्या समाजाचा विकास करायचा, मला शहीद भैयाशिवाय पर्याय नाही आणि मी तोच निर्णय घेतलाय आणि त्यामुळे आज शहीद भैयासोबत आम्ही सगळेजण आलो। सत्ता कशा पद्धतीनं चालू आहे तुम्हाला सांगायची मला गरज नाही। आज बघा तुम्ही 35 वर्ष झाले पाथरी नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे। आज 35 सालों से नगरपालिका उनके ताबे में। 35 सालों में मुझे बताओ यहाँ पे विकास नाम का क्या, कौन सी चीज यहाँ पे उन्होंने करी जिसको कॉन्क्रीट विकास बोलते, जैसा MIDC हो, जैसा रोजगार निर्मित करे, यहाँ पे कुछ फैक्ट्रियां लाए, और गरीब के बच्चों को काम को लगाए, उनके हाथ को काम दिए। आज 35 साल किसको बोलते पालिका का? आज 35 सालों में से 17 साल वो सत्ता में थे। सत्ता का फायदा क्या रहता मैंने तुमको 2 साल में बताया, सत्ता की ताकत क्या रहती तुमको 2 साल में बताया। कौन से तरीके से बताया अपन ने बोल के नहीं बताए, अपन ने विकास करके बताया। पाथरी शहर का 2 सालों में बहुत सारे अड़चन अपने को आए, क्योंकि प्रशासक लगे वाला है। अगर नगर पालिका रही, अपने नगर सेवक रहे तो वार्ड में उनको नगर सेवक को ट्रीटमेंट काबिल लोग थे। पूरे नगर से ऑटो चलाते चलाते महाराष्ट्र के मुख्यमंत्री बने। क्यों बने? उनके साथ अच्छे लोग थे, उनके साथ अच्छे लोगों ने उनको मदद करे और वो इंसान ने भी
वो इंसान ने भी लोगों को मदद करे, जबकि जाके महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब बने। बताओ, तुम लोगों ने पाथरी के लोगों के जैसा मैंने पूरे महाराष्ट्र में आप मैंने देखे, इतने दिल से साथ देने वाले, इतने दिल मिला, इतने मन मिलाव लोग हैं जो कभी मफाद नहीं रखते, उठाते और दे देते। ये आते और मांगते, टाइम पे आते, बिरयानी चालू है, चाय चालू है, बस उस पर चलो। बाकी क्या इलेक्शन क्या रहता है वो तो सईद खान ने बताया ना। इलेक्शन क्या रहता है, लोगों का काम क्या रहता है, ये सईद खान साहब ने बताया। आज देखो, अब सब लुच्चे चले गए तुम्हारे पास से, तुम अच्छे ढूंढ के लाओ। लोगों अच्छे लुच्चे तो सब चले गए, अब एक भी लुच्चा नहीं है। अब तुम अच्छे ढूंढ के लेके आओ और खड़े करो। अरे लुच्चे और अच्छे कुछ नहीं है, ये लोगों को सब मालूम है। एक पीढ़ी खत्म हो गई पूरी यहाँ पे। तुम्हारा काम क्या है? अगर हमने काम लेके गए, एजाज खान साहब ने कुछ काम लाए, तो वो किसका काम है उसको भेजो। एक तो अब क्या, पहले तो एक केंद्र था, अब 5 केंद्र हो गए। अगर मेरे को मतीन का कुछ काम करने का है तो 5 जगह की एनओसी होना। अगर किसको भी एक को पसंद नहीं है ये आदमी, तो उसका काम नहीं हुआ। अरे क्या काम करेंगे नगर से? हमारी भी सर्विस चले गई ना। हम क्या आ जाए कि यहाँ पे हमको सिखा रहे? तो काम करने का है। अब तुम एक बार क्या है, एक बार पाथरी की सत्ता बदल के देखो। 5 बार देखे, 6 बार देखे, 7 बार देखे, एक बार बदल दो। अगर काम नहीं करे सईद खान ने तो वापस दे दो। एक बार तो बदलो, एक बार बदल दो। बदली तो आवाज आप 6 हो गए, पहले 5 केंद्र थे, अब 6 हो गए। अच्छा काम करे। 2-2.5 साल में हम देखते रह गए और खाली बुराई सुनते रह गए। हमने बोले भाई फलाना काम हुआ और गलत है, ये नीति आया फेक है, वो जीआर आया वो फेक है, ये रोड बनाए वो फेक है। और बात में क्या है, आज इंदिरा नगर के अंदर काम करे उन्होंने कि भाई जितने घर है उसको रेगुलाइज करने का, रेगुलाइज करने का काम करे। अब लगाओ अंदाजा, भीमनगर, इंदिरा नगर, गौतम नगर, नामदेव नगर, अगर सरकारी जमीन पे 5 से 10 लाख रुपए का अगर उसकी मालमत्ता है और उसकी अगर मालकी उस पर बैठ रही, तो वो आदमी क्या बेवकूफ है कि इनको वोट देगा? जो 30 साल 35 साल से इंदिरा नगर रहना, इन्होंने कभी उसकी फीटीआर लगा के नहीं दी, उसको ना घरकुल बना के दिए। आज उन्होंने कोशिश करके उनको रेगुलाइज करे ना। आज इतने बड़े बड़े काम है पाथरी में, अब उन्होंने 25 डीपी मंगाए 200 के। सब काम जिसका भी जो काम होगा लोगों ने देखना और आगे भी बात करने का मौका है इंशाल्लाह। अभी फिलहाल बहुत थक थक आके आए, इंशाल्लाह आगे बोलूंगा जो बोलने विचार होतो तुम चालू झाले। चालू झाल्या आमच्या मीटिंगा आणि चौघांना ठरवलं की नाही, की आता आपल्याला जे आहे या शहराच्या दृष्टीनं जे आहे हा निर्णय घ्यावा लागेल। आज भैया प्रत्येक जण जे आहे आमचा हे जे नगरसेवक आहेत, लालू कासाब झालं, एजाज कासा, मुख्तार अली, हे वार्डामध्ये काम करणारे नगरसेवक आहेत, जनतेमध्ये जाणार आहेत। आणि आज मी माझ्या वार्डाचं सांगतो भैया, 2.5 वर्ष झाले जे आहे हे खेळायला मला माहिती वार्डामध्ये काय अडचणी आहे। आज वार्डामध्ये डीपीचे कामं राहिलेत, त्या ठिकाणी एक्सटेन्शनची हाय टेन्शन लाईट आहे भैया, ती आपल्याला काढायची। या ठिकाणी जे आहे आमच्या प्रभागामध्ये जे आहे रसिक कॉलनीमध्ये अजून रोड राहिल्या जे आहेत तिथं करायच्या, गणेश नगर मध्ये कंपाऊंड वॉल बाकी आहे, एक आम्हाला तुमच्याकडून सभागृह घ्यायचंय। मग हे सगळे काम आहे, हे सगळे कामे राहिलेले असताना जे आहे मग आता आपण काय करायचं? हे कामं होणार आहेत का? आणि इकडं तर काय आम्ही पाहिलो किंवा आमचं काय ठरत न झाले, मध्ये तुतारी मध्ये फुंगानी, मी तर म्हणलो मी कोणत्या पक्षाचे मलाच कळलं ना। बसलो ऑटो मध्ये बसलो आम्ही, वेळा होऊन बसलो ऑटो काही झालाच नाही। 8,500 वर थांबला नाही, सईद भैया गेल्या 1800 पुढं। पण या ठिकाणी जे आहे ते जनतेनं दाखवून दिलं की आम्ही नगरपालिका सईद भैया ताब्यात देणार आहे। आणि सईद भैया 10,500 नाही, आपल्याला 18,000पेक्षा जास्त मतदान आपल्याला घ्यायचं आहे।
काय कामं चालू आहेत? रुग्णसेवेचे कामं कोण करायला एवढा नेता? रुग्णसेवेचे जे आहेत गोरगरिबाचा आशीर्वाद घ्यायचं काम आहे. रोज सईद भैयाची एक पोस्ट आहे, रोज एका रुग्णाला मदत आहे. एवढा आशीर्वाद घ्यायचा कोणा नेत्यानं काम केलंय का? मग अशा नेत्याला जे आहे ते आता त्याचा हात बळकट आपल्याला करायचा. आणि या सर्वांच्या साक्षीला सांगतो भैया, तुम्ही आपल्याला जे आहे मोठा मताधिकार जे आहे की यावेळेसची जे आहे ते असे भैया आणि तुमच्या नेतृत्वामध्ये आपल्याला नगर परिषद जे आहे जिंकायचे, चांगल्या पद्धतीचं काम करायचंय. मी सईद भैयाच्या ऑफिसवर आम्ही गेलो आणि सईद भैयाकडे पाहून मला वाटलं तुला एक जे काय गैरसमज असते माणसाच्या मनामध्ये लांब राहिलं तिथं गेल्यावर कळते. आणि त्यानंतर ते पाहत होतो सईद भैयाचं जे आहे पूर्णामध्ये सत्कार व्हायला. म्हणलं काय झालं? तिथं 5 कोटी आणले. पालममध्ये सईद भैयावरती फुलं उधळायले, काय तिथं 5 कोटी दिले सईद भैया. तुला सईद भैया आहेत तरी काय चाललंय तरी काय? हे काम चालू असताना कामं झाले. आणि मला सगळ्यात म्हणजे जे आहे आश्चर्य वाटलं की जे लोक म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे आहे उपस्थित होते त्या लोकांना भैयानं काम दिलं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलं. आणि त्यांच्यामध्ये जे आहे एक प्रकारची शक्ती भैयानं दिली. एक नेत्याचं काम असतंय की कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं. आणि भैयानं जे आहे या निधीच्या माध्यमातून गावाचा विकास केला. आणि गावाचा विकास करण्याबरोबर इथले नगरसेवक इथले कार्यकर्ते कसे सक्षम आर्थिकदृष्ट्या होते हे सक्षम करायचं भैयानं काम केलं. हे काम करत असताना एक प्रश्न होता साई जन्मभूमीचा, सगळ्यात मोठा जिव्हाळ्याचा किंवा साई जन्मभूमीचं काय. आम्ही पाहिलं 2020ला उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना 100 कोटीच्या निधीची घोषणा होती आणि त्यानंतर 8 दिवसामध्ये आम्ही फटाके वाजवले आणि तो निधी कॅन्सल झाला. सरकार आपलं होतं, निधी आला आणि निधी जे आहे निधी टिकवता आला. त्यानंतर जे आहे 2 वर्ष सतत जे आहे या साई जन्मभूमीच्या बाबतीमध्ये पाठपुरावा झाला. पण ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले सईद भैयाच्या प्रयत्नातून आज मी तुम्हाला सांगतो की साईबाबाला 91 कोटी रुपये मिळाले. 91 कोटी आणले, हे सगळं पाहिलं होतं. आणि त्यानंतर सईद भैयानं ठरवलं की बाबा इथल्या युवकासाठी काहीतरी केलं पाहिजे, इथं रोजगार निर्मिती झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं जे आहे सईद भैयाने इथला रोजगार मेळावा घेतला. म्हणजे एका नेत्याची दूरदृष्टी काय असते किंवा इथं तीर्थक्षेत्र आणलं तिथं रोजगार आणायचा. आता मला इथं रोजगार आणायचा पर्याय द्यायचा. आणि असा मेळावा या मराठवाड्यात सुद्धा झाला नसेल. आम्ही पाहिला सईद भैया आम्ही सगळं मोबाईलवर पाहत होतो, मराठवाड्यात सुद्धा कोणा नेत्यानं घेतला नाही असा मेळावा झाला. हे काम जे आहे ते खरंच म्हणजे आमदार नसताना सईद भैया कोणत्या पदावरती नसताना त्यांनी साई जन्मभूमीचा निधी आणला, पाथरीमध्ये विकास कामं केले, रोजगार मेळावा घेतला. आणि हे सगळं चालू असताना सईद भैयाचं जे आहे हे लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. लोकांनी विचार केला की इतक्या वर्षामध्ये जे आहे जे कॉन्क्रीट काम व्हायला पाहिजे ते काम झालेलं नाही. आणि सईद भैयाकडे जे आहे हा युवकांचं जे आहे ते आकर्षण त्या ठिकाणी झालं. या दरम्यान जे आहे सईद भैयाने विधानसभेमध्ये त्या ठिकाणी उभा राहायचा निर्णय घेतला. आणि ज्या पद्धतीनं भैया तुम्ही लढलात म्हणजे खरंच मी थक्क झालो मी पाहून की तुमची ती एनर्जी, तुमचं ते पोटॅन्शियल. आणि मला तरी वाटतंय तुम्हाला जर महायुतीचं तिकीट भेटलं असतं तर तुम्ही आमदार त्या ठिकाणी राहिले. आणि मला एक वाटतंय मनात वाटतंय भैया की तुम्ही फार दिवस नाही राहणार, 4 महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच एमएलसी वरती त्या ठिकाणी आमदार. या नेतृत्वानं जे आहे विधानसभा ताकदीनं लढवली. आणि जेवढे दिग्गज जे म्हणणारे आहेत त्या प्रत्येकाला घाम फोडायचं काम सईद भैयाने केलं. हे मान्य केलंय, कोणी जाहीर मान्य करणार नाही. पण विधानसभा निवडणूक कशी लढायची खरंच सईद भैयाकडून जे आहे पाहून आपल्याला वाटलं की त्या ठिकाणी त्यांनी शेत रस्त्याचे काम केले, अनेक वर्गणी दिली, गणपतीला काय काय फिरले पायला सगळे. पण अशा नेत्याला जे आहे त्या विधानसभा झाल्यानंतर या पाथरी शहरानं भरभरून असं भैयाला मतदान दिलं. 10,000 मतदान पडलं, 1800ची लीड भैयाला त्या ठिकाणी मिळाली. आणि हे सगळं झाल्यानंतर जे आहे 1800ची लीड 10,500 मतदान पडलं. आणि हे सगळं झाल्यानंतर जे आहे की आता आम्हाला वाटू लागलं की आम्हाला जे आहे ते नेहमी गैरसमज वाटायचं की बाबा असे सईद भैया रागीट आहेत, सईद भैया यू आहेत, सईद भैया न्यू आहेत.
पण जेव्हा जे आहे की आता विधानसभेचा निकाल आल्यानंतर जे आहे की आता आम्ही ठरवलं की नाही, या नेतृत्वाच्या मागा जे आहे ते आपण आता खंबीरपणे राहिलं पाहिजे. आणि मग ते आमच्या मुख्तार शेठ म्हणले आम्ही जय बाबा साहब अम्बेडकर. मैं स्टेज का आदमी नहीं हूँ, मैं जमीन पे का आदमी हूँ. मेरा काम थोड़ा बारीकी से है कि नहीं चाहते, मगर आप मेरे को बोलना इतना है ताकि समझ के लो. इसमें से खेती कौन कौन करता? मैंने भी खेती करा, वो बाबू भाई मेरे साथ खेती में. अगर से एक जा रहा वो दारे छोड़, वो सेठ को क्या समझ रहा, ये पकड़, उन्हें वो पकड़ता. वो आता तीसरा, ये पकड़, क्या बोलते सेठ, तुम अकेले करते, तुम्हारी खेती सक्सेस. इतनी परेशानी, वो गणित नहीं रह रहा. अब हमने भी थोड़ा सोचे, साला घड़ी नहीं टिकता, 4 नेतृत्व 5 नेतृत्व, 5 जगह फाइल पास करो, 6 जगह करो, सबके एक मत नहीं होते. मोहित भाई का काम लेके गए तो 6 जगह सहमति. मैंने सईद खान साहब खड़े रहो, थोड़ा आसिफ भाई खड़े रहो. मैंने इनसे बात किया, मैंने बोला हमको तकलीफ ये है भाई, तुम्हारे पास तो नहीं ना ऐसा कुछ. इन्होंने बोले बाबा तुम घड़ी नहीं मालक बन के रहो. और मैंने बोला आसिफ भाई की कुछ अड़चनी तो नहीं होंगी? तो बोले आसिफ भाई ने जो बोले वो मैंने बोला, और जो मैंने बोला वो आसिफ भाई ने बोले, और तुमने जो बोले वो हमने बोले. तुमने जो बोले वो भी हमने बोले. और खालिद दादा ने बहुत बड़ेपन का भाषण करे, दादा हम भी पीछे नहीं हटेंगे, ऐसी कुछ बारी आई तो हमारे भी कुछ खानदान नहीं ना हो, क्योंकि हम तुमको सब मालूम है क्या करते हैं शुरू से. अभी और नई फड़ी तैयार हो रही. मैंने बोला भाई एजाज खान मत बनो, कम से कम तुम जेब संभाल के करो, ठीक है. इतना तो एक याद रखो, सामने आने वाले जो लोग हैं नीरज कंपनी के, और इतने कम लोग लाया मैंने सामने, क्योंकि मेरे को मालूम पूरे लाया तो पूरी तकलीफ होने वाली. इसलिए वोट को जब ज्यादा लोग लाके किसी को तकलीफ नहीं देंगे. वो बेचारा काम धंधे में रहता, ये बुला रहा, वो बुला रहा, वो ढूंढ के लाओ. अरे उसको काम करेंगे कि तुम्हारे सईद भायाबरोबर आहेत, अजून बरेच बाकी आहेत, ते सुद्धा त्यांचा कारनामे बरेच लवकर दाखवतील. ओरिजिनल सांगतो, ठीक है, इनको मेरे उंगली पकड़ के मार्केट में मैं लाया. आजची बातमी, आजची करंट बातमी तुम्हाला सांगायची. और ये देखो मेरे को कितना बेईमान हो गई. आमच्या गल्लीत एकाला 50,000 रुपये दिले, 2-3 बकरे आणा, मसाला आणा, तिथं टेंट टाकून सगळ्या गल्लीतल्या जे कोणी जेवायचं म्हणल्यावर सगळेच राहणार हजर. आज दुपारी 12:30 पासून 4:30 पर्यंत तिथे बसलेले. बरोबर आहे ना. मण्यात बसले आमच्या त्या पाहुण्याच्या. आणि एकाला जवळ करण्याची पद्धती आतापासून चालू करावी. ठीक आहे, लालू खासार, ही वेळ तुमच्यावर आली नसती तुमच्या स्वतःच्या वागण्यामुळं. जसे आता एजाज भैयाने सांगितलं की 5 टेबल आहेत, ह्या टेबलहून त्या टेबलवर, त्या टेबलहून काहीतरी मदत निघाली की ते फाईल रिजेक्ट होती. आणि समोरच्या लोकांना तुम्ही जे नगरसेवक आलेले ते समोर दिसतात, तुम्ही आमची फाईल मंजूर केली नाही, पण मध्ये 5 टेबल आहेत ना.